सो हॅलो लोक, कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका ब्रँड न्यू म्हणजे पहिल्याच व्लॉगमध्ये. कारण की 2 वर्षानंतर मी हा व्लॉग अपलोड करणार आहे आणि आज आहे 1 मे. तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या सर्वात जास्त आणि हार्दिक शुभेच्छा. दिवस म्हणजे दुपार झाली, म्हणजे दिवस नाही आहे, दुपार झाली. निघाले माझी स्कूटी घेऊन. तर स्टे ट्यून की आजचा दुपार ते संध्याकाळ जाते. आता आज सुट्टी आहे, तर थोडंसं शेलीमध्ये वाटत होतं. तर आता मी निघालोय. मला जायचं आहे आता थोडं बाहेर म्हणजे मला 4 व्हीलर चालू करायची शिकायची. त्याच्यामुळे मी निघतोय एका फ्रेंडकडे, तो मला 4 व्हीलर शिकवणार आहे. ऐका, आयफोन ये 100 रुपये वाला सेव नहीं है, औकात से बाहर वाला सेव है. तर आलो आत्ताशी गाडव ना केला. अजून मला हे जवळपास मुलुंडला जायचं आहे. तर आहे बराच 20 मिनिटाचा प्रवास. आणि एवढी यावेळेस काय म्हणतात ते, ऊन एवढं वाढलंय, गरमी एवढी वाढली की दुपारचं बाहेर पडावंसंच वाटत नाही. आता वाजलेत बघा जवळपास 3:45 झालेले आहेत. तेव्हा जाऊन कुठेतरी थोडंसं बरं वाटतंय. नाही तर दुपारी तर असं साधारणतः मी ऑफिसमध्येच असतो, त्यामुळे काही आपल्याला बनवायला येतच नाही. पण आज घरी आहे, त्यामुळे काय घरी असल्याचा पण फायदा आहे ना, ते होत नाही हा. कारण की घरी असून पण अर्धा दिवस तर झोपण्यात जातोय. अर्धा दिवस झोपण्यात गेला आणि त्या पुढचा दिवस आता बाहेर संपला दिवस, आणि उद्या जायचं परत ऑफिसला. तर हे चालू राहील. बाकी आता पटापट मी गाडी चालवतो आणि फोन ठेवतो. काहीच आयफोन 17चा फायदा तर आहे, जसं उभा फोन पकडून ना ब्लॉक करणे म्हणजे कम्फर्टेबल आहे खूप. माझ्या गाडीला इथे हे नाही ना, फोन ठेवायचं स्टँड नाही. अदरवाईज आता पकडायची पण गरज नसते. आपण गाडी चालवता ब्लॉग आणि शूट करू शकतो. तर दुपारचं निघण्यात आहे ना एक खरंच बरं असतं. आता गाडव नाक्याला पण हेच जर मी संध्याकाळच्या दरम्यान निघालो असतो तर मला खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक भेटलं असतं, जे करून आता भेटत नाही. आणि एक लाईन कसली येते काय माहिती, अच्छा सूर्याची. तर काहीच आता आपण मेन रोडला लागतो, त्यापूर्वी आपण पहिलं हेल्मेट घालून घेतो. छोटंच हेल्मेट आहे माझं, मेन हेल्मेट नाही वापरत मी इथे. कारण की कसं आहे, गरम होतं, खूप जास्त गरम होतं आजकाल. त्यामुळे हे सही आता इथे आहे रुमॉल ग्रीन्सच्या एरियात, आणि इथून मुलुंडला यायला फक्त एक टर्न मारायचं आहे. त्यामुळे मी पटपट निघतो मुलुंडला. मला 10 मिनिटाचा पण रस्ता राहायचा नाही, आता हायवे लागेल. मग मी फोन ठेवतो आणि आता एवढंच दाखवायला गेले, कॅमेरा काढला आणि हेल्मेट घालूनच. ओके, भेटूया आपण माझ्या ड्रायव्हिंग स्किल्स बघायला. लेट्स गो. तर काहीच इकडे मी सर्व्हिस रोडला आहे. तर जाता आहे ना, एका गोष्टीने लक्ष वेधलं माझं. जाता म्हणजे ह्या गोष्टीने एक लक्ष वेधलं. त्या केळकर कॉलेजच्या मागचा जो रस्ता आहे, म्हणजे तिथे एकदम झाडी होती घनदाट, त्याची अवस्था बघा आता काय. पूर्ण इथले गवत काढले. ते काय माहिती, आय गेस बिल्डिंग वगैरे होत असेल. पण आधी कसं होतं आणि आता एकदमच विचित्र वाटतं. आणि त्या साईडची पण गवतं दिसत नाही, बहुतेक सुकले पण असतील. तिथे सॉल्ट प्लॅन्ट्स आहेत, हां ते ठीक आहे. पण इथले खोदलेले आहेत, तिथे बहुतेक बिल्डिंग वगैरे बनते. बस आता निघूया आपल्या रस्त्याला. तर मी आलेलो आहे गाईज आपल्या माझ्या डेस्टिनेशनवर. तर फ्रेंड एक कार घेऊन, आणि इकडे एक मस्त एक मजेशीर किस्सा घडला होता की एक सरडा होता छोटासा, तिथून चालला आणि कावळ्याने शेप घेतली. मी शूट नाही करू शकलो, पण गेला तो, वाचून गेला. ते मस्त आहे ना, कधी कधी असे अनएक्सपेक्टेड थिंग्स बघायला भेटतात. मी किती जाडा दिसतोय ना, तुम्हाला नाही वाटत? मी जिम जातोय पण कंटिन्यू होत नाही. कोण असेल तर कमेंटमध्ये सांगा की मी जिम कंटिन्युएशन कसं करू, बरोबर ना? आणि आय होप नाही, मी हा ब्लॉग आहे ना बहुतेक आज रात्रीच अपलोड करू, फटाफट एडिट करून, जास्त एडिट नाही करणार.
मला फक्त हा ब्लॉग अपलोड झालेला पाहिजे. पण भाई बाकी सगळं सोडा, 17चा कॅमेरा इज अनदर लेवल यार. हे पीक आहे यार 17चा कॅमेरा. तर गाईज 1 तासानंतर फायनली गाडी आलेली आहे. तर 1 तासानंतर गाडी आलेली आहे. जाऊ द्या, काही बोलायचं नाही. किती भारी वाटतं यार ह्यातून. तर यानंतर मी माझे ड्रायव्हिंग स्किल्स दाखवणार आहे. पण आज संडे तर नाही आहे, आज काय आहे, फ्रायडे आहे, सुट्टीचा दिवस आहे ना. तर असं वाटतंय आराम करत राहावं, पण लगेच उद्याची आठवण येते, उद्या जायचं. असं का होतं काय मी कधी ह्या 9 to 5च्या ट्रॅपमधून मी सुटणार. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. काय तर सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी रेग्युलर दिसेन की 9 to 5च्या ट्रॅपमधून निघालेला. कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. तर इन्स्ट्रक्शन्स भेटले की रेस द्यायची नाही आहे, त्याच्यामुळे रेस नाही देत आहे मी. आणि मागणं गाडी येते, त्यामुळे मला थोडीशी भीती वाटते. आणि एक साईडच्या स्पीड ब्रेकरवरनं मी घेतली आहे गाडी. थोडीशी नाही रे, माझी फाटत नाही. असं वाटतंय रेस द्यावी, पण नाही देते मी. पण मला हे दिसत नाही मागचं काय, त्यामुळे मला माझ्यानुसार ऍडजस्ट करावं लागेल सगळं. हाईटचे दुष्परिणाम. जमली बच्ची के दिल में प्यार. जमते, फक्त रेस जास्त नाही द्यायचा एवढंच आहे. रेस थोडा हळूहळूच देतोय मी. आणि भाई गाडी भाई शिकतोय मी, त्याला लगेच भेंडी दिसत. आता एक लय मोठा किस्सा केला की मी रेकॉर्डच केला नाही काहीच. तर बस ट्रेनिंग झालेली आहे माझी. मला शिकायच्या व्यतिरिक्त सगळं काही भेटलंय, म्हणजे ओरडा जास्तीत जास्त. तर आता चाललोय डीमार्टच्या दिशेने, कारण की काहीतरी टाइमपास करायला हवा म्हणून. I am the one, but the kid is not my son. फायनली गाईज टाइमपास करायला आम्ही डीमार्टला आलेलो आहोत. आणि काय घ्यायचं तर नाही आहे, फक्त फिरायचं आहे. गरम होतं आहे, थोडेसे AC ची हवा पाहिजे म्हणून. आणि आता जाऊया, जास्तच क्रॉस लागले आहे ना. तर गाईज ब्लॉग अजून संपलेला नाही आहे, कारण की मी खेळतो इथे FC26. मला याची व्हिडिओ बनवायची, पण मला कंटेंट पण येत नाही आहे. काय नक्की काय करू, तर तुम्ही मला सजेशन द्या की मी FC26वर कसा कंटेंट बनवू शकतो, त्यानुसार आपण व्हिडिओ टाकूया. तर आता मी खेळतोय गेम. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया दुसऱ्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. हे 3 कामं करा, जेणेकरून माझा 9 to 5 सुटेल. तर बाकी सगळं जाऊ द्या. भेटूया एका नव्या कोरोना ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय सगळ्यांना.